नमस्कार मित्रांनो, रमेश जाधव RCP हिस्ट्री या यूट्यूबमध्ये आपलं स्वागत आहे. 19 जानेवारी पासून कवित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव अंतर्गत परीक्षा सुरू होणार आहे. ही परीक्षा बहुपर्यायी स्वरूपाची राहणार आहे. ह्या परीक्षेमध्ये आपणास परीक्षाचं प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं असेल तर ते बहुपर्यायी असेल आणि त्या बहुपर्यायी प्रश्नांची आपल्याला ओळख व्हावी यासाठी मी हे व्हिडिओ बनवित आहे. ह्या व्हिडिओचा आपल्याला नक्कीच उपयोग होईल अशी मी आशा करतो. पुढचा प्रश्न आपण वळूया की लोकशाही शासन व्यवस्थेचा स्वीकार करून त्याचबरोबर प्राचीन राजेशाही परंपरांचा स्वाभिमान बाळगणारे म्हणजेच परस्पर विरोधी बाबी एकाच वेळी एकाच ठिकाणी राबवणारे राष्ट्र म्हणून पुढील पैकी कोणत्या राष्ट्राचा उल्लेख केला जातो? बघा मित्रांनो, इथे दोन घटक आहेत. प्राचीन लोकशाही शासन व्यवस्थेचा स्वीकार करून त्याचबरोबर राजेशाही परंपराचा स्वाभिमान बाळग असं परस्पर विरोधी बाबी एकाच वेळी राबवणारं राष्ट्र म्हणून पर्याय अ फ्रान्स, ब रशिया, क इंग्लंड आणि ड अमेरिका. तर योग्य पर्याय क आहे मित्रांनो की इंग्लंड. इंग्लंड या देशाने लोकशाही शासन व्यवस्थेचा स्वीकार केला आणि त्याचबरोबर राजेशाही परंपरांचाही स्वाभिमान बाळगणारा म्हणजे असं परस्पर विरोधी बाबी इंग्लंड बाळगणारे राष्ट्र इंग्लंड याचा आपणास उल्लेख करावा. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रजेच्या हक्काच्या सनदेस काय म्हणतात? प्रजेच्या हक्काच्या सनदेस काय म्हणतात? पर्याय माग्ना कार्टा, पर्याय ब स्वातंत्र्याची सनद, पर्याय क मूलभूत कर्तव्याची सनद, पर्याय ड न्यायाची सनद. तर योग्य पर्याय मित्रांनो अ मॅग्ना कार्टा. पर्याय मॅग्ना कार्टा. प्रजेच्या हक्काच्या सनदेस काय म्हणतात? तर मॅग्ना कार्टा असं म्हणतात. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. इंग्लंडमध्ये आपल्या हक्काच्या मागण्यासाठी कामगारांनी चालवलेल्या चळवळीस टिंबटिंब चळवळ. प्रश्न पुन्हा वाचतो. इंग्लंडमध्ये आपल्या हक्काच्या मागण्यांसाठी कामगारांनी चालवलेल्या चळवळीस टिंबटिंब चळवळ म्हणतात किंवा टिंबटिंब चळवळ म्हणून ओळखली जाते. अ हक्काची, ब समतेची, क चार्टिस्ट चळवळ आणि ड वरील पैकी सर्व. तर कामगारांनी चालवलेल्या चळवळीस मित्रांनो चार्टिस्ट चळवळ असं म्हणतात किंवा ही चळवळ चार्टिस्ट चळवळ म्हणून ओळखली जाते. कोणती चळवळ? चार्टिस्ट चळवळ म्हणून ओळखली जाते. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. इंग्लंडमध्ये कोणत्या कायद्याने गुप्त मतदान पद्धतीचा प्रारंभ झाला? इंग्लंडमध्ये कोणत्या कायद्याने गुप्त मतदान पद्धतीचा प्रारंभ झाला? पर्याय अ इसवी सन 1215, पर्याय ब इसवी सन 1688, पर्याय क इसवी सन 1832 आणि पर्याय ड इसवी सन 1872. तर योग्य पर्याय मित्रांनो, योग्य उत्तर की इसवी सन 1872 मध्ये इंग्लंडमध्ये इसवी सन 1872च्या कायद्याने इंग्लंडमध्ये गुप्त मतदान पद्धतीचा प्रारंभ झाला. इसवी सन 1872च्या कायद्याने. 1789च्या फ्रेंच राज्यक्रांतीपूर्वी फ्रान्समध्ये कोणत्या घराण्याची सत्ता होती? 1789च्या फ्रेंच राज्यक्रांतीपूर्वी फ्रान्समध्ये कोणत्या घराण्याची सत्ता होती? पर्याय बुर्बान, ब रोमॅनोह, क लुई, ड शेवाय. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय की फ्रेंच राज्यक्रांतीपूर्वी. कोणत्या फ्रेंच राज्यक्रांतीपूर्वी? 1789च्या फ्रेंच राज्यक्रांतीपूर्वी फ्रान्समध्ये बुर्बान घराण्याची सत्ता होती. बुर्बान घराण्याची. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. फ्रेंच राज्यक्रांतीपूर्वी फ्रेंच समाजात पुढील पैकी कोणते वर्ग होते? फ्रेंच क्रांतीपूर्वी फ्रेंच समाजात पुढील पैकी कोणते वर्ग होते? अ पर्याय धर्मगुरू, पर्याय ब सरंजामदार, पर्याय क सर्वसामान्य जनता आणि पर्याय ड वरील पैकी सर्व. तर हे तीन प्रकारचे वर्ग होते मित्रांनो फ्रेंच राज्यक्रांतीपूर्वी. फ्रेंच समाजामध्ये धर्मगुरू होते, सरंजामदारांचा एक वर्ग होता
आणि सर्वसामान्य जनता वर्ग म्हणजे थर्ड इस्टेट, सर्वसामान्य जनता म्हणजे हे तिघही वर्ग होते. म्हणून पर्याय आपला ड की वरील पैकी सर्व. पुढच्या प्रश्नाकडे वळूया की सामाजिक करार हा ग्रंथ कोणी लिहिला? सामाजिक करार हा ग्रंथ कोणी लिहिला? अ व्हॉल्टेयर, ब नेक, क रुसो आणि ड डिड्रो. ड डिड्रो. कोणतं? डिड्रो. की सामाजिक करार हा ग्रंथ रुसोने लिहिला. सोशियल कॉन्ट्रॅक्ट रुसोने. रुसो हा जर रुसो जन्माला आला नसता तर फ्रेंच राज्यक्रांती झाली नसती. म्हणून सामाजिक करार हा ग्रंथ रुसो यांनी लिहिला. रुसो. प्रश्न पुढचा, स्पिरिट ऑफ द लॉज ह्या ग्रंथाचा कर्ता कोण? स्पिरिट ऑफ द लॉज ह्या ग्रंथाचा कर्ता कोण? पर्याय मॉन्टेस्क्यू, पर्याय ब रुसो, पर्याय क 14वा लुई आणि पर्याय ड 16वा लुई. तर मित्रांनो याचं उत्तर, योग्य उत्तर आहे पर्याय मॉन्टेस्क्यू. मॉन्टेस्क्यू यांनी स्पिरिट ऑफ द लॉज हा ग्रंथ लिहिला. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. फ्रेंच राज्यक्रांतीने जगाला कोणत्या तत्वाची देणगी दिली? फ्रेंच राज्यक्रांतीने जगाला कोणत्या तत्वाची देणगी दिली? अ स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व. क पर्याय स्वातंत्र्य, पर्याय ब समता आणि पर्याय क बंधुत्व. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो की ड वरील पैकी सर्व. की स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व ह्या तीन महान तत्वाची देणगी फ्रेंच राज्यक्रांतीने जगाला दिली. औद्योगिक क्रांती सर्वप्रथम कोणत्या देशात झाली? औद्योगिक क्रांती सर्वप्रथम कोणत्या देशात झाली? पर्याय अमेरिका, फ्रान्स, इंग्लंड, रशिया. तर याचं योग्य उत्तर पर्याय क आहे मित्रांनो की इंग्लंड. की औद्योगिक क्रांती प्रथम इंग्लंडमध्ये झाली. मित्रांनो हा व्हिडिओ आपणास कसा वाटला? आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जर व्हिडिओ आवडले आणि आधीचे व्हिडिओ पाहायचे असेल तर रमेश जाधव RCP हिस्ट्री या यूट्यूब चॅनलला भेट द्या आणि त्याच्यावरचे व्हिडिओ बघा आणि आपल्या मित्रांनाही शेअर करा. मी मागच्या परीक्षेमध्ये म्हणजे ऑक्टोबरमध्ये जी परीक्षा झाली होती मित्रांनो, त्या परीक्षेवेळेसही मी ह्या बहुपर्यायी प्रश्नांची एक मालिका केली होती. ती मुलांना खूप आवडली. मला सांगायला विशेष आनंद होतो मित्रांनो की एका महिन्यामध्ये 10,000 विद्यार्थ्यांनी ह्या माझ्या यूट्यूब चॅनलला भेट दिली होती. धन्यवाद. किती झाले? 3.